नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एच मराठीमध्ये। तर आज आपण एका नव्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। तर त्या चॅप्टरचं नाव आहे नफा आणि तोटा। या अगोदर आपण पर्सेंटेज बघितले आहेत। जर पर्सेंटेज समजलं तर आपल्याला नफा आणि तोटा काय होतं ते समजणार आहे। म्हणून आपण अगोदर पर्सेंटेजचं चॅप्टर कंप्लीट केलं आहे आणि आता आपण नफा आणि तोटा प्रॉफिट अँड लॉस ह्या चॅप्टरवर आले आहोत। तर बघा काय असते, जो प्रॉफिट आणि लॉस जो असते म्हणजे जो नफा आणि तोटा असते तो काय असते, विक्रीच्या वस्तूवर डिपेंड असते। विक्रीची वस्तू म्हणजे काय, आपण एखादी वस्तू घेतली ते झाली आपली खरेदी किंमत। आता त्या वस्तूस आपण किती रुपयात विकतो त्याच्यावर प्रॉफिट आणि लॉस डिपेंड असते। जर आपण ज्या रकमेत ती वस्तू खरेदी केली त्याच रकमेत विकत आहोत आपल्याला काही प्रॉफिट होणार नाही किंवा काही लॉस होणार नाही। पण ज्या रकमेत आपण ती वस्तू खरेदी केली त्याच्यापेक्षा कमी रकमेत जर विकत आहोत तर त्या परिस्थितीत आपल्याला लॉस होईल। आणि ज्या किमतीत आपण ती वस्तू खरेदी केली त्याच्यापेक्षा जास्त किमतीत जर विकत आहोत तर आपल्याला प्रॉफिट होईल। ठीक आहे, म्हणजे जो डिपेंड कशावर करते प्रॉफिट अँड लॉस, हे आपण त्या वस्तूला किती रुपयात विकतो, म्हणजे जे विक्रय मूल्य असते, विक्रीची किंमत असते, त्या किमतीवर आपला प्रॉफिट अँड लॉस डिपेंड करते। ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो नेहमी, की आपली जे खरेदी किंमत असते ती नेहमी कॉन्स्टंट असते, ती स्थिर राहते, ती 100% असते। ठीक आहे, जो प्रॉफिट अँड लॉस ठरते ते ठरते विक्रय मूल्यावर, म्हणजे विक्रीची किंमत जी आपली असते, सेलिंग प्राईस ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर ठरते। ठीक आहे, तर काय असते, जे आपला आता जे खरेदी किंमत आहे, खरेदी किंमतीला आपण म्हणतो, खरेदीची किंमत असते याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये कॉस्ट प्राईस। ठीक आहे, ही नेहमी कॉन्स्टंट राहते, बदलते काय तर सेलिंग प्राईस म्हणजे विक्री किंमत। विक्रीची जी किंमत आहे त्याला आपण म्हणतो सेलिंग प्राईस, ही बदलते आणि त्याच्यावरच डिपेंड असते की आपल्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं। ठीक आहे, आता कसं, जसं आपण आपली CP घेतली आपण, ठीक आहे, CP घेतली आणि ह्या CPवर आपल्याला किती % प्रॉफिट होत आहे किंवा किती % लॉस होत आहे, हे याच्यावरून काय निघते, आपली विक्रीची किंमत निघते। म्हणजे खरेदी किंमत गुणिला 100 प्लस मायनस नफा किंवा तोटा भागीला 100 बरोबर काय निघणार, तुमचं विक्री किंमत निघणार। ठीक आहे, जर याला रिव्हर्स केलं तर तुमची खरेदी किंमत निघते, म्हणजे कसं, जसं CP आहे, CP म्हणजे विक्रीची किंमत गुणिला काय करत आहे मी आता 100/100 प्लस मायनस प्रॉफिट किंवा लॉस बरोबर तुमचं काय निघेल, CP निघेल, म्हणजे खरेदी किंमत निघेल। म्हणजे याच सूत्रावरून हा सूत्र बनला आहे, हा काही वेगळं सूत्र नाही आहे। ठीक आहे, आता कसं होते पर्सेंटेजमध्ये, म्हणजे शेकडा नफा किंवा तोटा। शेकडा नफा किंवा तोटा म्हणजे काय, की आपण ती वस्तू कितीला विकली, त्याच्यावर शेकडा किती % प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला त्याला शेकडा नफा किंवा तोटा म्हणतात। आता तो कसं असते बघा, शेकडा नफा हा कसं असते, की आपल्याला नफा किती झाला कोणत्या वस्तूवर, खरेदी किमतीवर आपल्याला किती नफा झाला गुणिला 100। खरेदी किमतीवर आपल्याला किती नफा झाला, म्हणजे आपण ते वस्तू विकली, बरोबर आहे, 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला विकत आहे, म्हणजे 20 रुपयाचा नफा झाला मला, कितीवर, 100 रुपयावर ते 20 रुपये नफा झाला, म्हणजे नफा झाला मला 20 रुपये आणि खरेदी किमतीवर म्हणजे 100 रुपयावर नफा झाला, म्हणून नफा भागीला खरेदी किंमत गुणिला 100। आताच इथं तुम्हाला जर शेकडा तोटा जर काढायचा आहे तर इथं तोटा भागीला खरेदी किंमत गुणिला 100। काय, जर शेकडा तोटा काढायचा आपल्याला तर तोटा किती झाला, म्हणजे आता 100 रुपयाची जर वस्तू घेत आहे मी आणि तिला 70 रुपयात विकत आहे, 100 रुपयाची वस्तू घेऊन मी तिला 70 रुपयात विकत आहे, तर मला 30 रुपयाचा तोटा झाला। 30 रुपयाचा तोटा झाला तर तो तोटा येईल वर किती रुपयावर झाला,
तर 100 रुपयावर झाला, कारण की माझी खरेदी किंमत 100 होती, भागीला 100 गुणीला 100. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण शेकडा नफा किंवा तोटा काढू शकतो आणि खरेदी किंमत कशी काढायची आणि विक्री किंमत कशी काढायची तेही आपण ह्या सूत्रात बघितले आहोत. आता आणखीन एक गोष्ट असते मित्रांनो, बघा आपण जेव्हा एखाद्या दुकानात जातो ना, तर आपण एखादी वस्तू बघतो तर त्याच्यावर एक स्टिकर चिपकवलं असतं, त्याला म्हणतात छापील किंमत. काय म्हणतात त्याला? छापील किंमत, म्हणजे इंग्लिश म्हणजे मार्क प्राईस. ठीक आहे. तर दुकानदार काय करते, ज्या किमतीत त्याने ते वस्तू घेतली आहे त्याच्यापेक्षा जास्त किंमत त्या वस्तूवर लिहून ठेवते तो, आणि त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट देते. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ओरिजिनल प्राईसवर डिस्काउंट देत आहे का? नाही, तो छापील किमतीवर डिस्काउंट देत आहे. तर आता यांच्यामध्ये जो रिलेशन असते तो समजून घेऊ आपण. आपली जी खरेदी किंमत असते, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय असते? विक्री किंमत. ठीक आहे, विक्री किंमत. आणि त्याच्यानंतर बघू आपण इकडे छापील किंमत. ठीक आहे. छापील किंमत म्हणजे मार्क प्राईस, याला MP म्हणू शकतो आपण. ठीक आहे. विक्री किंमत म्हणजे CP आणि खरेदी किंमत म्हणजे विक्री किंमत म्हणजे SP आणि खरेदी किंमत म्हणजे CP. ठीक आहे. ओके. तर आता आपल्याला जर विक्री किंमत काढायची आहे तर आपण काय करतो? विक्री किंमत काढताना काय करतो? CP गुणीला 100 प्लस मायनस प्रॉफिट किंवा लॉस भागीला 100. बरोबर आहे. तर आपला SP निघते इथून. बरोबर गोष्ट आहे. आता जर मला छापील किमतीवरून ते वस्तू विकायची आहे, जे छापील किंमत आहे त्याच्यावर डिस्काउंट देऊन मला ती वस्तू विकायची आहे, तर त्यावेळेस ती काय होईल? MP याच्यावर मी किती डिस्काउंट दिलं पर्सेंटेजमध्ये भागीला 100. ठीक आहे. तिथून एक जो रिलेशन निघते, याच्यातून एक रिलेशन निघते बघा. तर ह्या दोघांसाठी तर SP तर सारखाच आहे, सेलिंग प्राईस तर सारखी आहे, ह्या दोघांसाठी पण सेलिंग प्राईस सारखी आहे. म्हणजे हा खरेदी किंमत आणि ही छापील किंमत तर बरोबर होऊन जाईल. म्हणजेच बघा इथून काय होते? CP इंटू 100 प्लस मायनस प्रॉफिट किंवा लॉस भागीला 100 बरोबर MP इंटू 100 मायनस डिस्काउंट पर्सेंटेज भागीला 100. हे डिस्काउंट पर्सेंटेज म्हणजे जी सूट मिळते आपल्याला ती. ठीक आहे. तर बघा इथून 100ला 100 खतम झाले. आता जर मला रिलेशनशिप काढायचं आहे तर रिलेशनशिप कशा निघेल बघा? CP भागीला MP बरोबर 100 मायनस डिस्काउंट पर्सेंटेज भागीला 100 प्लस मायनस प्रॉफिट किंवा लॉस. ठीक आहे. आणि हा सूत्र खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला डायरेक्ट असं दिलं आहे की याच्यावर एवढं % डिस्काउंट दिला आहे आणि एवढं % त्याला प्रॉफिट होत आहे आणि ही त्याची खरेदी किंमत आहे, तर आपण डायरेक्ट त्याची छापील किंमत ह्या सूत्राने डायरेक्ट करू शकतो. हा खूप महत्त्वाचा सूत्र आहे. ठीक आहे. काय आहे? CP म्हणजे खरेदी किंमत, MP म्हणजे छापील किंमत. खरेदी किंमत भागीला छापील किंमत बरोबर काय असते? 100 मायनस सूट भागीला 100 प्लस मायनस नफा किंवा तोटा. तर हे झालं ह्या चॅप्टरचं बेसिक, जे आपल्याला समजून घ्यायचं होतं. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळू आणि प्रश्नांमधून समजून घेऊ की प्रॉफिट अँड लॉस कसं असते आणि त्याच्यावरचे उदाहरणं कसे सोडवायचे आणि त्यांचे उत्तर कसे काढायचे. प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर आणखीन थोडंसं काय समजून घेऊ आपण. जसं आपल्याला पर्सेंटेज दिले आहेत, जसं दिलं आहे की 25% प्रॉफिट झालं आपल्याला. ठीक आहे. 25% प्रॉफिट झाला. आता 25% म्हणजे काय असते? 1/4. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण याला अपूर्णांकात कन्वर्ट करतो त्यावेळेस त्यांचे प्रॉफिट किंवा लॉस कसं समजायचं ते समजून घ्या. 25% प्रॉफिट झाला म्हणजेच 1/4 प्रॉफिट झाला. म्हणजेच याचा अर्थ काय झाला मित्रांनो? आपल्याजवळ वस्तू होती 4 आणि त्याच्यावर 1 नफा झाला, आपला 1 प्रॉफिट झाला. म्हणजे 4 वस्तू होती त्याच्यावर 1 प्रॉफिट झाला, म्हणजे ती वस्तू असा 5 झाली असेल. किंवा याच ठिकाणी असं म्हटलं असतं की 20% तोटा झाला. आता 20% म्हणजे काय असते? 1/5 असते. म्हणजे ती वस्तू 5 होती आणि त्याच्यावर 1 तोटा झाला, म्हणजे ती वस्तू जी आहे ते कितीला गेली असेल? ती 4ला गेली असेल. तर या अशा गोष्टी लहान लहान आपल्याला समजून घ्यायच्या आहेत.
आणि त्या प्रश्नांचं उत्तर शोधून काढायचं. तर मी पहिल्या प्रश्नाकडे वळत आहे. रोहितने एक छत्री 15% तोट्याने 680 रुपयास विकली तर छत्रीची खरेदी किंमत किती? ठीक आहे, बघा मित्रांनो, काय म्हणत आहे, त्याने 15% तोट्याने विकली. आता 15% म्हणजे किती? 3/20. 15% म्हणजे किती? 3/20. म्हणजेच ती छत्री होती 20 रुपयाची, त्यांनी 3 रुपये मायनसमध्ये विकलं, 3 रुपये तोट्यात विकलं, तर ते छत्री कितीत गेली असेल? ते गेली असेल 17मध्ये. बरोबर आहे. म्हणजे तिचा CP होता 20, CP होता 20, तर SP किती झाला? 3 मायनस झाला याच्यापैकी, तर हा झाला 17. आता त्याने ॲक्च्युअलमध्ये किती विकली, म्हणजे कितीत विकली आहे ते छत्री? ते विकली आहे 680मध्ये. म्हणजे हे जे 17 झाले हे 680च्या बरोबर झाले, तर 17/68 होतात. 17/68 म्हणजे 1:40. बरोबर आहे. तर 1:40, तर 20 किती? तर 20 गुणिला 40 म्हणजेच किती झाले? 800 रुपये. तर त्या छत्रीची खरेदी किंमत किती होती? तर ती होती 800 रुपये. पुढील प्रश्न आहे, रामने 1600 अंडे 3.75 रुपये प्रति डझनच्या भावाने खरेदी केले. त्यापैकी 900 अंडे त्याने 1 रुपयास 2च्या दराने विकले व उर्वरित 2 रुपयास 5च्या दराने विकले, तर त्याचा शेकडा नफा किती? ठीक आहे, बघा आता 1 डझन म्हणजे किती झाले? 12 अंडे. आता काय होतं आहे, 3.75 रुपयामध्ये 12 अंडे येत आहेत. बरोबर आहे. तर 1600 अंड्यांची किंमत किती? ठीक आहे, तर इथं पॉईंट बॅलन्स करत आहे मी. इकडे 2 शून्य म्हणजे शून्याला शून्य कॅन्सल, 4 त्रिक 12, 4 चौक 16. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 एक 3, 3 दुने 6, उरला 1, 3 पंचे 15. म्हणजेच 125 गुणिला 4, 125 गुणिला 4 म्हणजे किती झाले? 500 रुपये. म्हणजे त्याने हे 1600 जे अंडे आहेत हे किती रुपयामध्ये घेतले होते? तर 500 रुपयामध्ये घेतले होते. ठीक आहे. आता यापैकी यांनी काय केलं आहे, जे 900 अंडे आहेत, 900 अंडे आहेत हे कितीच्या दराने विकले आहेत? हे विकले आहेत त्यांनी कुठं गेले? 1 रुपयास 2च्या दराने विकले आहेत. बरोबर आहे. 1 रुपयास 2 म्हणजे 2 अंडे 1 रुपयामध्ये. तर 900 अंडे किती रुपयामध्ये येतील? तर 900 अंडे येतील 450 रुपयामध्ये. किती येतील? 450 रुपयामध्ये. ओके. आता 1600 पैकी 900 अंडे याने इकडे विकले, तर उरले किती? आता 1600 पैकी 900 गेले, तर इकडे उरतील किती? 700 अंडे. आता हे 700 अंडे त्यांनी कोणत्या दराने विकले आहेत? हे 700 अंडे त्यांनी 2 रुपयास 5च्या दराने विकले आहेत. म्हणजे 5 अंडे 2 रुपयाचे, तर 700 अंडे किती रुपयाचे? तर 14 पंचे 70 होतात. तर 14 दुने 28 म्हणजे 280 रुपयास. ठीक आहे. म्हणजे इकडे 450 रुपये आणि तिकडे 280 रुपये. 450 रुपये प्लस 280 रुपये हे किती झाले? एकंदरीत हे झाले 0, 13चे 3, हातचाला 1 आणि हे झालेत तुमचे 730 रुपये. किती झालेत? 730. त्यांनी अंडे घेतले कितीचे होते? 500 रुपयाचे. विकले कितीमध्ये? 730 रुपयामध्ये. तर त्याला प्रॉफिट किती झाला? त्याला प्रॉफिट झाला 230 रुपयाचा. 230 रुपयाचा प्रॉफिट झाला. कितीवर झाला? ह्या 500 रुपयावर झाला. तर इथं बघा प्रॉफिट किती झाला? 230 रुपयाचा कितीवर झाला? 500वर. तर 100वर किती? तर इथं 2 शून्य कॅन्सल, तर 5 एक 5, 4 पंचे 20, उरलेत किती? 3, 5 सक 30. म्हणजे किती झालं? 46% नफा झाला त्याला. किती नफा झाला? 46% नफा. पुढील प्रश्न आहे, एका व्यक्तीने एक खुर्ची 720 रुपयात विकल्याने 25% तोटा होतो. तर 25% नफा कमावण्यासाठी त्याने ते खुर्ची किती रुपयात विकावी? ठीक आहे. बघा काय होतं आहे, 720 रुपयात तो ती खुर्ची विकत आहे. तर त्याला काय होतं आहे? 25% तोटा होता आहे. याचा अर्थ ते 75%ने चालली. बरोबर आहे. आता त्या व्यक्तीला पाहिजे आहेत 25% प्रॉफिट, म्हणजे 125% म्हणजे एकूण प्रॉफिट पाहिजे त्याला. तर ठीक आहे. तर ते कितीमध्ये जाईल? एक्समध्ये जाईल. तर 25 त्रिक 75, 25 पाचा किती झालेत? 125. त्यानंतर इथं भाग तोडलं तर 24 त्रिक 72,
म्हणजे 240 आणि x बरोबर 24 पंचे 120 आणि त्याच्यावर एक शून्य, म्हणजे ती खुर्ची कितीत विकायला पाहिजे, त्याने 1200 रुपयात विकायला पाहिजे, जेणेकरून त्याला किती 25% प्रॉफिट होईल. पुढील प्रश्न आहे, एक रेडिओला 990 रुपयास विकल्याने दुकानदार 10% नफा कमवतो. तो त्यास 890 रुपयास विकल्यास त्याला किती टक्के नफा किंवा तोटा होईल. तर बघा मित्रांनो, काय होतं आहे, तो व्यक्ती 990 रुपयात एक वस्तू विकत आहे आणि त्याला 10% प्रॉफिट होत आहे, म्हणजे एकंदरीत 110% प्रॉफिट होत आहे. आता तेच वस्तू तो 890 रुपयात विकत आहे, कितीमध्ये 890, तर त्याला किती प्रॉफिट होईल ते काढायचं आपल्याला, किंवा लॉस होईल ते काढायचं आहे. तर बघा, शून्याला शून्य कॅन्सल झाला, 11 1 11, 11 9 99 झाले, बरोबर आहे. आता आपल्याला इकडे भाग तोडायचा आहे, तर बघा 9 9 81, बरोबर. त्यानंतर उरलेत किती बघा, 89 म्हणून 81 गेले, उरलेत 8. त्याच्यानंतर आता कितीचा भाग तुटेल, 9 8 72, 9 8 72 म्हणजे पुन्हा उरलेत 8, म्हणजे 8/9. ठीक आहे. तर 8/9 तो प्रॉफिट कमवत आहे का, नाही, इथं लॉसमध्ये चालला तो. ठीक आहे, कारण की हे 100%पेक्षा कमी गेले, तर हा लॉसमध्ये झाला. किती लॉस झाला, तर बघा 100 मायनस 98 8.9. ठीक आहे. तर बघा हे किती झाले तुमचे, 100मधून 98 गेलेत, उरलेत किती 2, बरोबर आहे, मायनस 8/9. ठीक आहे. तर आता किती होईल, 9 2 18, 18मधून 8 गेले, उरलेत किती 10, 10/9 म्हणजे 1.1/9% तोटा झाला. काय झाला, तोटा झाला, आपल्याला लॉस झाला. किती, 1.1/9%. पुढील प्रश्न आहे, एक व्यक्ती आपला टाईपरायटर 5% तोट्याने विकतो. जर तो त्यास 80 रुपये अधिकने विकता तर त्याला 5% नफा झाला असता, तर टाईपरायटरची खरेदी किंमत किती. ठीक आहे. बघा, खरेदी किंमत 100% असेल, त्याच्यात काही डाऊट नाही, 100% खरेदी किंमत असेल. आता त्याने काय केलं, 5% तोट्याने विकलं, म्हणजे तो पहिले 95मध्ये गेला, बरोबर आहे. आता दुसरी कंडिशन काय म्हटली, जर त्यांनी 5% प्रॉफिटने विकलं असतं, म्हणजे इकडे किती गेला असता तो 105%मध्ये, तर त्याला किती एक्स्ट्रा मिळाले असते, तर त्याला 80 रुपये एक्स्ट्रा मिळाले असते. याचा अर्थ काय झाला, की ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे, ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे पर्सेंटेजचा, तो किती आहे 10%, आणि हा 10% 80च्या बरोबर आहे, म्हणजे 10% बरोबर 80, तर 100%, कारण की जो सी पी आहे तो तर 100% आहे, तो तर चेंज नाही होत. तर हा किती, शून्याला शून्य कॅन्सल, म्हणजे x बरोबर 10 गुणिला 80 म्हणजेच 800 रुपये त्या टाईपरायटरची किंमत आहे. किती आहे, 800 रुपये. पुढील प्रश्न आहे, एक पुस्तक विक्रेता एका पुस्तकीस 10% नफ्याने विकतो. जर तो त्या पुस्तकीस 4% कम किमतीस खरेदी करता आणि 6 रुपये अधिकने विक्री करता, तर त्याला 18.304% नफा झाला असता, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप चांगला प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा, आता सी पी तर 100% राहते, म्हणजे अगोदर 100% सी पी होती. ठीक आहे. आणि एस पी किती झाली त्याच्यावर, तो काय करत आहे, 10% नफ्याने विकत आहे, म्हणजे इकडे 110ला गेली ती वस्तू. ठीक आहे. आता काय होतं मित्रांनो, तो जो व्यक्ती आहे तो ह्या वस्तूस 4% कमीने खरेदी करतो, बरोबर आहे. 4% कमी किमतीत खरेदी करतो, म्हणजे अगोदर 100ला खरेदी करत होता, आता 4% कमी झाले, तर आता तो 96मध्ये खरेदी करत आहे तिची वस्तू, बरोबर आहे. आणि ही 96मध्ये खरेदी केल्यानंतर त्याला प्रॉफिट होत आहे किती, 18.304, ज्यावेळेस तो वस्तू विकत आहे 6 रुपयाने त्यावेळेस. ठीक आहे. तर याचे 18.304 किती होतील, 18.304 म्हणजे बघा 18×72 आणि 3 75, 75 भागीला 4 गुणिला 100, तर 25 3 75, 25 4 100 म्हणजे 3/16, बरोबर आहे.
3/16 याचा अर्थ काय झाला, ती वस्तू 16ची होती त्याच्यावर 3 प्रॉफिट झाला म्हणजे ती वस्तू गेली 19ला. म्हणजे आता प्रॉफिट किती होईल 19/16. तो 16 सकम 96 आणि 19 सक किती होतात तर 114 होतात. 19 सक 114 बरोबर आहे. तर बघा आपण किती रुपये विकली ती वस्तू 6 रुपये विकली, तरी आपल्याला प्रॉफिट किती होत आहे बघा. प्रॉफिट किती होत आहे 110. अगोदर विकत होतो आपण ते वस्तू, आता ते चालले 114ला. तर 4% प्रॉफिट होत आहे आणि हे 4% बरोबर किंमत 6. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती 100%. 100% बरोबर किती x. तर बघा 25×100 आणि 25 सक किती झालेत 150. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती तर ती होती 150 रुपये. आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यामुळे याच्याकडे खूप लक्ष द्या. असे प्रश्न येतात आणि परीक्षेत विद्यार्थी फसतात. त्याच्यामुळे या प्रश्नांचा तुम्हाला जर सराव असेल तर तुम्ही असे प्रश्न असेच परीक्षेत उडवून टाकाल. पुढील प्रश्न आहे, एका व्यापाऱ्याकडे 1000 किलोग्राम साखर होती. त्यापैकी त्याने काही साखर 8% नफ्याने आणि उरलेली 18% नफ्याने विकली. त्यामुळे त्याला खरेदी किमतीवर 14% नफा झाला. तर त्याने 18% नफ्याने किती साखर विकली. तर मित्रांनो आपण इथं एलिगेशन नाही लावू शकत का. ठीक आहे, 2 वेगवेगळे पर्सेंटेज दिले आहेत आणि त्यांचं एकत्रित येऊन एक वेगळा पर्सेंट बनत आहे. ठीक आहे, तर बघा एका ठिकाणी 8% गेलं प्रॉफिट आणि दुसऱ्या ठिकाणी 18% प्रॉफिट निघालं आणि हे दोन्ही मिळून एकंदरीत आपला 14%चा प्रॉफिट झाला. एलिगेशन एकदम सोपं. तर इथं बघा इथं किती येईल तर 18तून 14 गेले उरले 4% आणि 14तून 8 गेले उरले 6%. म्हणजे जिथं रेशो कितीमध्ये तुटत आहे 2:3 मध्ये तुटत आहे. 2:3 मध्ये. आता हे दोन्ही पर्सेंट मिळून किंवा हे दोन्ही रेशो मिळून ते एकूण साखरेचा रेशो होईल. म्हणजे ते 2 आणि 3 किती झालेत 5 आणि हे एकूण साखरेच्या बरोबर होईल. म्हणजे कितीच्या बरोबर 1000च्या बरोबर. तर 1 रेशो बरोबर कितीच्या बरोबर येईल तर 1 रेशो येईल 200च्या बरोबर. 1 रेशो 200च्या बरोबर. तर 18%नी किती गेला आहे 18%नी 3च्या रेशोने गेला आहे. म्हणजे 3 गुणिला 200 म्हणजेच किती होईल 3 दुणे 6 म्हणजे 600 kg साखर ही कोणत्या प्रॉफिटने गेली आहे 18% प्रॉफिटने गेली आहे. पुढील प्रश्न आहे, एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या 4/3 पट आहे तर शेकडा नफा किती. ठीक आहे बघा विक्री किंमत म्हणत आहे म्हणजे SP ही किती आहे CPच्या 4/3 आहे. 4/3 पट आहे. म्हणजे SP/CPच्या रेशो किती येईल 4/3. म्हणजे जर खरेदी किंमत 3 असेल तर विक्री किंमत किती आहे 4 आहे. खरेदी किंमत म्हणजे CP जर 3 असेल तर SP किती आहे 4 आहे. 3ला वस्तू खरेदी करून आपण 4ला विकत आहोत. 3ला वस्तू खरेदी करून आपण 4ला विकत आहोत. तर आपल्याला प्रॉफिट किती होत आहे 1चा प्रॉफिट होत आहे. कितीवर होत आहे खरेदी किमतीवर होत आहे म्हणजे 3वर होत आहे. 1 प्रॉफिट झाला 3वर तर पर्सेंटेज किती होतील मित्रांनो 1/3 म्हणजेच किती होतात 33.1/3% आपल्याला नफा होईल. किती होईल नफा होईल 33.1/3%. पुढील प्रश्न आहे, राघवनने एक स्कूटर तिच्या छापील किमतीच्या 13/12 किमतीत खरेदी केली आणि छापील किमतीच्या 12% अधिक किमतीत विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला. ठीक आहे बघा त्यांनी काय केलं राघवनने छापील जी किंमत होती त्याच्या 13/15 मध्ये त्यांनी खरेदी केली. म्हणजे जर MP म्हणजे जर मार्क प्राईस छापील किंमत जर 15 असेल तर त्याने ती जे सेलिंग प्राईस होती त्याने विकत जे घेतली ते 13 रुपयात विकत घेतली. सीधेचा अर्थ असा झाला. म्हणजे आता होतं 15 रुपयाची वस्तू त्याने विकत घेतली 13 रुपयामध्ये. आता तो काय करत आहे तो समोर ज्यावेळेस विकत आहे तीच वस्तू तो काय करत आहे जी त्याची मार्क प्राईस होती जी छापील किंमत होती याच्या 12% अधिकने विकत आहे.
12% अधिकने विकत आहे म्हणजे याचे 12% किती होतील? 15चे 12% किती होतील? 15चे 12% 12% म्हणजे 312 आणि 25 100. ठीक आहे, म्हणजे 5 3 15 आणि 5 5 25 म्हणजेच 9/5 बरोबर आहे. म्हणजेच 9 2 18 म्हणजे 1.8 म्हणजे 1.8 अधिक विकत आहे. होती किती ती प्राईस? 15. 15 प्लस 1.8 म्हणजे 16.8 मध्ये तो विकत आहे. ठीक आहे, घेतलं कितीमध्ये त्याने? 13मध्ये घेतलं. घेतलं किती? 13मध्ये. म्हणजे त्याला प्रॉफिट किती झाला? 3.8चा. किती झाला? 3.8चा प्रॉफिट झाला त्याला. कितीवर झाला? त्याने किती रुपयात घेतली? 13 रुपयात घेतली. 3.8चा प्रॉफिट झाला त्याला 13वर. तर 100वर किती? तिथं आपण पॉईंट बॅलन्स करून टाकू. शून्याला शून्य कॅन्सल. त्यानंतर हे किती झाले? 380 भागीला किती? 13. तर 13 2 26. 13 2 26 म्हणजे इथं उरलेत किती आता? 12 बरोबर आहे. 13 9 117 म्हणजे उरलेत किती? 3/13%. म्हणजे 29.313% त्याला किती झालं? नफा झाला. ज्यावेळेस तो समोर ती गाडी विकत आहे त्यावेळेस. पुढील प्रश्न आहे, एका व्यक्तीने 2 पाईप 12 रुपये प्रति पाईपच्या दराने विकले. एका पाईपवर त्याला 20% नफा तर दुसऱ्या पाईपवर त्याला 20% तोटा झाला. तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, जर सारखाच नफा आणि सारखाच तोटा होत असेल एकाच वस्तूवर, ठीक आहे, सारखाच नफा आणि सारखाच तोटा होत असेल तर त्या व्यवहारात नेहमी तोटा होतो. काय म्हटलं मी? की सारखाच नफा आणि सारखाच तोटा होत असेल तर त्या व्यवहारात नेहमी तोटा होतो. तर किती तोटा होतो? तर तो तोटा होतो जेवढं तोटा झाला आहे शेकडा त्याचा वर्ग भागीला 100 म्हणजेच किती? 400 भागीला 100. इथून 2 शून्य कॅन्सल म्हणजे 4% तोटा झाला. किती झाला? 4% तोटा. ठीक आहे, किंवा याला दुसऱ्या पद्धतीने जर सॉल्व करायचं असेल तर बघा, याला आपण फॉर्म्युला लावू शकतो a + b प्लस a × b/100. ह्या फॉर्म्युल्याने आपण जाऊ शकतो. तर बघा, अगोदर नफा झाला आहे 20%, मग तोटा झाला आहे 20%. म्हणजे नफा झाला म्हणून +20, तोटा झाला म्हणून -20 प्लस 20 × -20 भागीला किती? 100. ठीक आहे, तर इथं तर झाला हा 0 आणि हा किती झाले? 2 शून्य कॅन्सल आणि 2 गुणिला -2 म्हणजे किती होईल? -4. आणि जर मायनसमध्ये चालली एखादी संख्या याचा अर्थ काय होते? की तिथं तोटा होत आहे. किती टक्के तोटा होत आहे? तर 4% तोटा होत आहे. किती होत आहे? 4% तोटा होत आहे. पुढील प्रश्न आहे, एका वस्तू 625 रुपयास विकल्याने तेवढाच नफा होतो जेवढा तोटा ती वस्तू 435 रुपयास विकल्याने होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? ठीक आहे, तर बघा, खरेदी किंमत तर दोघांसाठी सारखी राहील. आता आपण जर खरेदी किंमत म्हणजे CP पकडला आपण किती आहे? X आहे, कारण की आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, सारखाच नफा आणि सारखाच तोटा होत आहे. तर आपण 625ला ज्यावेळेस विकतो त्यावेळेस आपल्याला नफा होत आहे. म्हणजे त्या वस्तूच्या विक्रीच्या किमतीतून आपण जर खरेदी किंमत मायनस केली तर आपला नफा निघून जाईल. तर काय होईल? 625 - X हा झाला तुमचा नफा. आता तोटा होत आहे तर आपण काय करतो? जी खरेदीची किंमत आहे त्याच्यामधनं आपण विक्री किंमत मायनस करतो म्हणजे X - 435. तर इथं काय होईल? 625 अधिक 435 बरोबर X अधिक X होईल. म्हणजे हे किती झालेत? 1000 आणि हे झालेत 60 म्हणजे 1060 बरोबर 2X. म्हणजेच Xची किंमत किती येईल? 530 रुपये. ठीक आहे, म्हणजेच त्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे ती किती आहे? 530 रुपये. ठीक आहे, जर तुम्हाला डायरेक्टली काढायचं असेल ह्या प्रश्नाचं उत्तर तर आपण कसं करू शकतो? जर सारखाच नफा आणि सारखाच तोटा होत असेल, काय म्हटलं आहे? सारखाच नफा आणि सारखाच तोटा होत असेल आणि विक्री किंमत जर तुम्हाला दिली असेल तर काय करायचं? त्या दोघांची बेरीज करून टाकायची. म्हणजे 625
अधिक 435 भागीला करून टाकायचे 2 म्हणजे हे किती झाले तुमचे 1060 भागीला 2 तर इथून निघेल 530 रुपये तुमची खरेदी किंमत डायरेक्टली. ठीक आहे, हे बाय पद्धत आहे, हे डायरेक्टली आहे. पुढील प्रश्न आहे एने एक घडी बीला 20% नफ्याने विकली, बीने सीला 10% तोट्याने विकली. जर सीने ती घडी 216 रुपयात विकत घेतली तर एने ती घडी किती रुपयात खरेदी केली होती. ठीक आहे, बघा स्टार्टिंगला काय होतं, ज्यावेळेस ए बीला विकत आहे त्यावेळेस 20% नफ्याने विकत आहे. 20% नफा म्हणजे किती होते 1/5 म्हणजे 5ची जर वस्तू आहे 1 नफ्याने विकली म्हणजे 6ला विकली. त्यानंतर बी जो आहे सीला विकत आहे 10% तोट्याने. 10% तोटा म्हणजे काय झाला 1/10 झाला. ठीक आहे, 1/10 म्हणजे 10ची वस्तू होती त्याच्यावर 1चा लॉस झाला म्हणजे ती वस्तू गेली 9ला. ठीक आहे, आता इथं भाग तुटते का, इथं 2 3 6 आणि 2 पंचे 10 म्हणजे 25ची वस्तू होती, 25ची ती वस्तू होती ती गेली किती 27मध्ये, ती गेली किती 27मध्ये. आणि हे 27 कोणाच्या बरोबर आहे, हे आहेत 216च्या बरोबर, हे 27 आहेत 216च्या बरोबर. ठीक आहे, तर हे 25 बरोबर किती, तर बघा इथं भाग जर तोडत आहोत आपण तर कितीचा भाग तुटेल 7 × 8 = 56 होतात, तर 27 8 216 होतात. तर 1 रेशो बरोबर किती आलं 8, 1 रेशो बरोबर किती आलं 8. तर 25 रेशो बरोबर किती, तर 25 × 8 म्हणजे किती येईल 25 8 200. तर एने ती जी घडी आहे, घडीच आहे ना, हां ती जी घडी आहे ती किती रुपयात खरेदी केली होती, तर ती 200 रुपयात खरेदी केली होती. पुढील प्रश्न आहे एका दुकानदाराने एक वस्तू 150 रुपयात खरेदी केली व त्यावर खरेदी किमतीच्या 12% खर्च केले. त्याने ती वस्तू किती रुपयात विकावी की त्याला 10% नफा होईल. ठीक आहे, बघा सी पी किती आहे त्याची, किती रुपयात खरेदी केली 150 रुपयात त्या व्यक्तीने ते वस्तू खरेदी केली आणि यावर त्यांनी खर्च पण लावलं किती ह्या खरेदी किमतीच्या 12%. आता याचे 12% किती होतील 10% झाले 15, 10% झाले 15 आणि 2% बरोबर किती होतील 1.5 दुने 3 म्हणजे 18 रुपये त्याने आपल्या जवळचे आणखीन खर्च केले. म्हणजे एकंदरीत ते वस्तू त्याला किती रुपयात पडली, तर ती त्याला पडली 168 रुपयामध्ये, 168 रुपयामध्ये. बरोबर आहे. आता त्याला यावर 10% प्रॉफिट पाहिजे, बरोबर आहे. 10% प्रॉफिटने विकायची आहे म्हणजे बघा याचे 10% किती होतील 168चे 10% होतील 16.8 रुपये, 16.8 रुपये. म्हणजे इथून आपल्याला एकंदरीत सी पी भेटून जाईल किती 0.8 आणि हे 14चे 4 हातचा आला 181 म्हणजे 184.8 रुपयात त्याला ती वस्तू विकल्यानंतर 10%चा प्रॉफिट होईल. पुढील प्रश्न आहे एक दुकानदार एका चष्म्याची जोडी 25% नफ्याने विकतो. जर तो त्यास 25% कमी किमतीत खरेदी करतो आणि 10 रुपये कमी किमतीत विकतो तर त्याला 40% नफा झाला असता, तर त्या चष्म्याची जोडीची खरेदी किंमत किती. ठीक आहे, बघा मगाशी पण आपण एक असं प्रश्न घेतलं होतं. बघा सध्या सी पी आपण पकडू त्याचा 100% आहे, तो त्याला 25% नफ्याने विकत आहे म्हणजे एस पी किती होईल 125 होईल. ठीक आहे, आता तो काय करत आहे याला 25% कमीवर घेत आहे, 25% कमी किमतीत खरेदी करत आहे म्हणजे काय करत आहे 75मध्ये खरेदी करत आहे. ठीक आहे, आणि काय होतं समोर 75मध्ये खरेदी केल्यानंतर त्याने 10 रुपये कमी किमतीत विकली, 10 रुपये कमी किमतीत विकली तर त्याला प्रॉफिट किती होत आहे, 40%चा प्रॉफिट होत आहे. 40% म्हणजे काय होते 40% म्हणजे होते 2/5, 40% म्हणजे 2/5 म्हणजे 5वर 2 प्रॉफिट होत आहे म्हणजे ती समोर वस्तू किती जाईल 7/5 मध्ये. ठीक आहे, तर 15×5 = 75, 15×5 = 75 आणि 15×7 किती 105 रुपये, 15×7 105. तर पर्सेंटेजमध्ये किती कमी झाली, इकडे पर्सेंटेजमध्ये कितीची कमी झाली मित्रांनो बघा, हे इकडे झाली 20%ची कमी झाली म्हणजे हे 20% बरोबर 10 झालेत, हे 20% बरोबर 10 रुपये झालेत. तर 100% बरोबर किती, तर 20×1 = 20, 20×5 = 100 आणि 5×10 म्हणजेच किती होईल 50 रुपये. म्हणजेच त्या चष्म्याच्या जोडीची किंमत किती होती तर 50 रुपये होती.
तर अशा प्रकारे आज आपण लॉस अँड प्रॉफिटचं बेसिक समजून घेतलं आणि त्यावरील काही उदाहरणं समजून घेतलीत. आता याच्या समोरील व्हिडिओत आपण आणखी काही उदाहरणं बघणार आहोत आणि काही नवीन कॉन्सेप्ट शिकणार आहोत. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.